आज तालमीत नाही जायचंय. आज तुला या मावशींबरोबर देवळात जायचंय. नाही तालमीत. तालमीत नाही, मावशींसंगत बाहेर फिरायला जायचं काय. राणादा तू येणार? मी नाही रे, मला मळ्यात काम आहे. तुम्ही जावा. माऊ तू येशील का? अरे नाही, मलाही शाळेत जायचंय. नाही तुम्ही येणार मगच मी जाणार. अरे राजवीर बाळा असं का करतोयस? त्यासनी बी त्यांची कामं आहेत की. आपण लगेच जाऊ आणि लगेच येऊ परत. नाही मी नाही येणार. अरे देवा, मला काय बी करून माझा नवस पुरा करायचा आहे बघा. ठीक आहे, आम्ही येतो. अहो आज जरा वेळ काढा ना. ठीक आहे, आपण जाऊन येऊ. लाडू, लय आठवणीपणा करायला लागलायस बघ तू. राणादा आज फिरायला जायचं. मला घरातून दिशील? चालतंय की. चला आवरा लवकर आता. मस्तपैकी फिरू काय. राणादा, हा? ती योग्याची गाडी आली आली काय. बरं शिरपती दादा, ते बाहेर ते समजा कोण आहेत ना, ते आतमध्ये नीट ठेवून द्या काय. बरं. हा काय लाडू दादा, पुढे बाहेर फिरायला चाललाय वाटतं. हा मग ठेवा ते. गोलक का. चला. राणादा मला बे हवे. वय अंजली, हा देवीला आपल्या नावची बी पूजा घाल. हो. आणि हिव निवद दाव. गोलक का, तू बी चल की आमच्या संगत. हा अरे न ग, तुम्ही जाऊन या. राधे, तुम्ही येस्तोवर मी जेवणाचं बघते. अगं डबा झाला काय? भरलाय बघा. मस्त पैकी वरण भात केलाय बघा. अरे वा. कशाला? आम्ही लगेच तर येणार होतो. आमच्या महाराजांना कधी भूक लागेल सांगता येत नाही. काय पहिलवान बरोबर आहे ना वा? द्या मी गाडीत ठेवते. हा बरं गोलक का, निघू काय. हा वहिनी. काय कुठे बाहेर चालला असा काय? होय, ते लाडूच्या मावशी लाडूसाठी नवस बोलल्या होत्या, तो फेडा निघालो. अरे वा, नवस तर फेडायलाच पाहिजे, नाहीतर देव कोपतोय. वाईट असते ते. वहिनी साहेब, देव कधी कुणावर कोपत नसतोय. मग नवस फेडायचा नाही असं म्हणायचंय काय तुम्हासनी? नाही, फेडायलाच पाहिजे. मग आपण दिलेला सबूत पाळायचा म्हणून फेडायचा, देवाच्या भ्यानं नाही. बरं असू द्या. राणा भाऊजी, तुम्ही लवकर जाऊन या. तुम्ही येईस तर असलं भारी जेवण बनवतो का नाही बघाच तुम्ही. चालते, चला येतो. गोदक येतो काय. येतो. चला चल चल लाडू. पावसा पाण्याचं जरा सांभाळून राहा. वय लाडू, पावसात ते भिजू नकस काय. नीट सांभाळून जावा. राधे, छत्र्या ठेवलीस काय गाडीत? समजा ठेवले. जाऊन या. हा चल, आपण जेवणाचं बघू. भाईसाहेब, देवाच्या नावाखाली कसं फिरायला गेल्यात बघितलंच ना वचन दे. तर काय, आपण दोघी बी घराबाहेर पाहिजे होतं जायला. अगं पंचगंगेला अजून काय पूर आलेला नाही. आला की मग जाऊ. देवा, लई मोठा पाऊस पाड र बाबा. खर तर ह्यो पोरगा कायमचा घराबाहेर जावा म्हणून आम्हीच नवस बोलायला पाहिजे होता बघ. ह्यो पोरगा तर हायच, आता भरीला भर त्याची मावशी बी चिकटल्या या घराला. ताईसाहेब, तुम्ही दोघांनी बी घराबाहेर काढशील, गॅरंटी आहे मला. डबल गॅरंटी घे. एक ना एक दिवस त्यांना घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच. काय लाडू, मजा येते ना व. मज्जा तर येणारच त्याला. आता आपण सारखं सारखं फिरायला यायचं. हा, आणि माझी तालीमानी मला. त्याच्यासमोर तालमीचा विषय नका ना करू सारखं सारखं. चला, देवळात आलोय ना आपण. चला पुढे जाऊयात आपण. चला, बाप्पाला येताना नमस्कार आपण तुला करू. गदा आणि काय काय खेळणी घेऊया काय. चल.
देवी माते, लाडूच्या रूपात आमच्या आयुष्यात जो आनंद तू आणलास तो तसाच टिकवून ठेव. लाडूपासून आम्हाला कधीच दूर करू नकोस. आनंदी आनंद राहू दे. एकशे एक नारळाचं तोरण बांधायचं होतं. पोरासाठी नवस बोललाय. अजून कसं काय आलं नाही? काय सर पिक्चर बघाय कोल्हापूरला गेले नसते ना वा? काय माहिती. आपण बी जायला पाहिजे होतं बघा संकट. कशाला ग? त्यांच्या संगत गेलो असतो तर हमाली करत बसायला लागलं असतं. ते वजाला कोण घेणार आहे कडेवर? आली ते. पाणी आण पाणी. लाडू ये बाळा ये ये ये.
दमला असेल ना मग? चंदे पाणी आण भाई राजवीर साठी गरम गरम वरण भात केलंय ते बी आण. ये बस बाळा बस 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 इथे बस. हा आता सांग कसा गेला दिवस? मस्त. आणि काय काय खाल्लं बरं बाहेर? गरगरीत भेळ खाल्ली, कणस खाल्ली, आईस्क्रीम पण खाल्लं. आईस्क्रीम बी खाल्लं वय. राणा भाऊजी अहो आईस्क्रीम कशाला खायला घातलं? पावसाळा आहे बादलं असतं. नाही वहिनी, अहो हटतच बसला त्यो. म्हणला मी पहिलवान आहे, मला काय बी होणार नाही. असं म्हणलास बाई राजवीर तू? हा हे बघ राजवीर, तुझं पहिलवान बिलवान जे काय आहे का नाही ते समजा तालमीत बरं का, इथं काही नाही. असं करायचं असतंय भाई. रानादा तालमीत कधी जायचं? ते अरे तू म्हणलास तुला भूक लागली होती म्हणून. अहो त्याला जेवायला द्या की. हो हो मी खायला आणते हा. मग काय काय केलं देवळामध्ये? आणि हे समजा दाखव की जरा आमसनी. एवढा मोठा फुगा बाप रे. आणि ही गदा अगो बाई जड आहे की र. दाखव बरं तू उचलून, तूच दाखव. आणि हे काय आहे? घाबरलो आम्ही घाबरलो. बस बाबा बस बस बस. आम्हाला तिला भीती वाटते. हे वरतीच घेऊ आपण. म्हणजे खरं आम्ही बी यायला पाहिजे होतं ना हो देवळात. वहिनी की म्हणला एकदा की काकी बी पाहिजे होते म्हणून. असं म्हणलास? लई गुणी पोरग बघा. चला पटकन वरण भात खाऊन घ्यायचंय आता. भूक लागली असेल पैलवानाला. हो मग. गोदक का अंजलीबाई, हा तुम्ही आवरून घ्या, मी तो रात धुवून घेतो. चालेल. पटकन आता लाडू वरण भात खाणार आहे आमचा, हो की नाही? घे. नको. अरे असं काय करतोस? खा बरं पटकन. अरे हट्ट नाही हा करायचा. घे लाडू खा ना. नाही नको मला. अरे असं काय? द्या म्या भरवते लाडूला. हाताने बरोबर. बर. हा घास लाडूचा. हा घास माऊचा. हा घास अक्काचा. अंजली काय झालं ग? काही नाही. तुला जीवाला लावून घेऊ नगस. किती बी झालं तरी ती त्याची सक्की मावशी आहे. तिच्या हातनं खाल्लं म्हणून काय बिघडलं? नाही तसं काही नाही. मग एवढं तोंड का पाडलेस? काही नाही. तुला लाडूचं लई कौतुक आहे. तुझा जीव आहे त्याच्यावर ठावा आहे मला. अगं किती झालं तरी परक्याची अनामत आहे तो. काही दिवसाचा पाहुणा आहे. त्याच्यात लई जीव गुतवू नगस. आज ना उद्या तो जाणारच.
मग काय हो पण पण बिन काय नाही. अगं जसा तुझा जीव आहे त्याच्यावर तसाच त्याच्या मावशीचा बी आहे, हे ध्यानात ठेव. लाडू इथं आहे तोवर आपण त्याचं कौतुक करूया. बरं एक नाही एक दिवस तो हितनं जाणारच, ह्याची बी तयारी ठेव तुझ्या मनाची. काय हो पटतंय मला तुमचं, पण एकदा गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं. मग काय झालं? मग काय, वाघाचं कातडं पांघरल्यावर गाढव ना सगळ्यांना वाघच वाटू लागला. जंगलातले समदे प्राणी त्याला घाबरू लागले. गाढवकने त्यांच्याकडून काम करून घ्यायला लागला. समदे वैतागले. पण गाढवानं काय म्हटलं माहितीये, तुम्ही काम नाही केला तर मी तुम्हाला खाऊन टाकीन. मग काय, समतीच लागलीत कामाला. मग काय झालं? मग एकदा गाढवानं लांडग्याच्या हातात बॅग दिली आणि निघाला पाहुण्यांना भेटायला. वाटत काय झालं माहितीये, गाढवाला दिसला उकिरडा. मग काय, गाढव गेलं उकिरड्यावर आणि लागलं लोळायला. मग काय, लोळताना वाघाचं कातडं निघालं आणि लांडग्याला कळालं ह्यो वाघ नाही, अरे हे तर गाढव आहे. मग काय, लांडग्यानं गाढवाला असं पळवून लावलं की विचारू नगस. जंगलातले समधी प्राणी नीट राहू लागले. संपली गोष्ट. भारी की गोष्ट, पण याचा अर्थ काय? कसला अर्थ? माऊ मला गोष्ट सांगितल्यावर अर्थ सांगते. आपण ह्या गोष्टीतनं काय अर्थ द्यायचा? आता अर्थ माणसं दिसतात तशी नसतात, खोटी खोटी वागतात. मग ती येळ आली की त्यांचं खरं रूप बाहेर पडतं. वरवरच्या सोंगाला आपण फसायचं नाही. झाली आता गोष्ट. चला मस्तपैकी झोपा आता, उद्या नवीन गोष्ट.